पावसाची स्थिती आहे जाणून घेऊयात। मुखेड तालुक्यामध्ये ढगफुटीसारखा पाऊस झालेला होता आणि याच मध्ये हसनाळ गावामध्ये 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। मात्र एवढी मोठी आपत्ती ओढवल्याच्या नंतर सुद्धा स्थानिक आमदार जवळपास 48 तासांच्या नंतर या ठिकाणी हजर झाले। त्यामुळे स्थानिकांचा रोष या ठिकाणी बघायला मिळाला। परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुखेड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार तुषार राठोड हे दुपारी 2:30 वाजता गावामध्ये पोहोचले होते आणि नागरिकांचा संताप अनावर झाला। त्यांनी जाब विचारलेला होता या आमदारांना। दरम्यान ज्यांचं नुकसान झालंय त्यांना मदत करण्यासाठी तात्काळ प्रयत्न सुरू केले अशी माहिती आमदारांनी दिली। दरम्यान हसनाळ गावामध्ये सैन्य दलाचं मदत कार्य संपलेलं आहे। सकाळी संभाजीनगरवरून आलेली सैन्य दलाची जी तुकडी होती तिने आजच्या दिवसाचं मदत कार्य संपवलं। हसनाळ गावामध्ये रात्री पावसाची स्थिती निर्माण झाली तर उद्या पुन्हा मदत करता यावी यासाठी सैन्याची तुकडी सध्या मुखेडमध्येच थांबणार असल्याची माहिती मिळते। नांदेड जिल्ह्यातल्या हसनाळ गावात मी सध्या आहे आणि या गावाची परिस्थिती आपण बघताय। खरं तर गाव जिथून सुरुवात होतं तिथली ही परिस्थिती आहे। अर्थात गावाच्या आतमध्ये आता जाताही येणार नाही अशा पद्धतीची स्थिती आहे आणि आता जे कॅमेऱ्यामध्ये आपण जे बघतोय ते लोकांच्या छातीपर्यंत अक्षरशः पाणी जे आहे ते गावाच्या सुरुवातीला आहे। आणि ज्या रात्री हा सगळा उद्ध्वंस गावाचा झाला त्या रात्री काही तरुण लोकांच्या मदतीला आले आणि ग्रामस्थांचे जीव वाचवले। हे सगळे तरुण आहेत, त्यांनी लोकांच्या आपापल्या लोकांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न केला। सर कसं आहे, सगळं आमचं घर पसारा वगैरे सगळं सोडून देऊन आम्ही प्रत्येकाने आमचे जीव वाचवण्यासाठी सगळे लहान छोटे मोठे लंगडे सगळेच म्हातारे तरुण सगळ्यांना घेऊन वरी जेवढं होईल तेवढं प्रयत्न माळाला वरी घेऊन गेले। जीव धान्य वगैरे कुठलाच न विचार करता सरळ वरी निघून गेले। वरचे लोकांना रात्री झोपीमध्ये पाणी आलं, झोपीत पाणी आल्यानंतर पळायचं काही समजलं नाही। त्यांनी जेवढे पळाले तेवढे पळाले, काही म्हातारे होते काही लंगडे असे तसे होते, ते अडकून पडले आणि ते मरून गेले। सैन्य आलेला आहे मात्र अजूनही मदतीला इथपर्यंत आले नाहीत, म्हणून ते स्वतः पोहायला जात आहेत आणि आपले लोक वाचतील का एक शेवटच्या क्षणी प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे, आपले काका वाचतील का यासाठी हे सगळे प्रयत्न करतायत। अर्थात हे सगळे गुडघ्याभर पाणी आहे आणि लोकांना वाचवण्यासाठी हे सगळे प्रयत्न करतायत। स्वतः ग्रामस्थ शेवटचा प्रयत्न करून बघतायत की आमच्या जे अडकलेले व्यक्ती आहेत त्यांना वाचवता येईल का, जे राहिलं सुरलेलं साहित्य आहे ते देखील बाहेर काढता येईल का, अशा पद्धतीचे सगळे ग्रामस्थ प्रयत्न करतायत। अर्थात या प्रयत्नांना यश यावं अशीच आपण अपेक्षा करूयात आणि गावाची ही सगळी परिस्थिती जी आहे ती या निमित्तानं आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय। कॅमेरा पर्सन युक्तादिसा, आफ्ताब शेख, एबीपी माझा, हसनाळ, नांदेड। तर या सगळ्या पूर परिस्थितीसाठी लेंडी प्रकल्प कारणीभूत आहे अशी एक बोललं जात होतं आणि याच लेंडी प्रकल्पाच्या क्षेत्रामध्ये झालेल्या पूर परिस्थितीची आता चौकशी केली जाणार आहे। नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी एबीपी माझाला या संदर्भातली माहिती दिली। इरिगेशन विभागाला चौकशी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात। नांदेड जिल्ह्यामध्ये ढगफुटीसारखा पाऊस झालेला होता त्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली होती। प्रशासनाने तात्काळ यंत्रणा या ठिकाणी कार्यान्वित केलेली आहे। अनेकांचे जीव प्रशासनाने वाचवले। दुर्दैवानं नांदेड जिल्ह्यामधल्या 5 जणांचा यामध्ये मृत्यू सुद्धा झालाय। इरिगेशन डिपार्टमेंटला मी त्याच्या टचमध्ये आज त्यांना पण बोलणार आणि का एक्स्ट्रा पाणी याच्यामध्ये का आलं, पण प्रायमा फेसी तर हा जो पूर्व रेनफॉल जो सगळीकडेच आहे आपल्याला माहिती आहे की तिथली परिस्थिती पण उदगीर आणि बिदरमधली अशीच आहे। आता तिथं 2 एक मायनर टँक्स आहेत, बावलगाव आहे, अखनापूर आहे, त्याला पण काही व्हर्टिकल क्रॅक्स आहेत, तर त्याचं पण आम्ही कॅपॅसिटी किती आणि ते जर बस्ट झाले वर्स्ट केसमध्ये तर आपल्याकडे काय परिस्थिती होईल याचं आम्ही लक्ष ठेवून आहे। तर तो पण एक नवीन प्रॉब्लेम आहे। तर हे सगळं सध्या तरी आमचा फोकस आहे की जिथं काय प्रॉब्लेम येतो ते थोडंसं अलर्ट राहून इव्हॅक्युएशन लोकांना करणं।